हे आहे केळफूल. ह्या केळफुलाच्या आत असे फण्या असतात. ह्या फणीचे दात काढायचे. मध्ये असा दात असतो, त्याला एक कान असतो, असा कान असतो. तो कान काढायचा आणि हे नंतर चिरून घ्यायचं. हे प्रत्येक फुलाचं काढून आपण त्याचे दात कान असे काढायचे. हे असे काढायचे आणि त्यानंतर त्याचा पांढरा भाग जो राहतो हा असा एवढं काढायचे. एवढे काढल्यानंतर हा भाग चिरून घ्यायचा. हा पूर्ण भाग घालायचा आणि हे सगळे स्वच्छ करून झाल्यानंतर बारीक चिरून त्याच्यामध्ये थोडंसं ताक घालून तासभर ठेवायचे. लहान मुलांचे दात यायला लागले की हे दातावर घासतात, त्याला चावायला देतात. हे चावल्यानंतर ह्याचा काय चाललं, हे असे दात असतात. हे लहान मुलांचे दात येत असताना हे दातात चावायला देतात. ह्याच्यामुळे मुलांचे दात हलके येतात. ह्या भाजीमध्ये लोह, कॅल्शियम भरपूर प्रमाणात असल्यामुळं ही भाजी मुलांनी खावी, सर्वांनीच खावी, कारण ह्याच्यामध्ये भरपूर प्रोटीन्स असतात. सुरुवातीच्या 1-2 फण्या अशा काळ्या झालेल्या असतात, ते वापरायचे नाही, त्या काढून टाकायच्या. आता मी हे बारीक चिरणार आहे आणि ताकामध्ये भिजत घालणार आहे. त्यानंतर ते मी डाळ घालून शिजवून घेणार आहे. नंतर करकचून हाताने पिळायचे आणि कांदा, तिखट, मीठ घालून फोडणी द्यायचा. खूपच छान भाजी होते. शिजत असताना थोडासा गूळ टाकायचा, त्याच्यामुळे त्याचा तुरटपणा असतो तो कमी होतो. जर आपल्याजवळ ताक नसेल तर थोडीशी चिंच टाकायची किंवा आमसूल आगळ अर्धा चमचा टाकायचा. त्याच्यामुळे त्याचा तुरटपणा कमी होतो.